काकड चिखला पुतळा प्रकरणी दांडकी घेऊन देऊळगाव राजा केला बंद. लोणार तालुक्यातील काकड चिखला या गावात सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या महिलेसोबत घडलेल्या प्रकाराबाबत निषेध नोंदवण्यासाठी आठवडी बाजारासह गल्लीबोळात दांडके घेऊन फिरणाऱ्या काही मराठा समाजाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी दंडुकाच्या धाकावर काही काळ देऊळगाव राजा बंद केला. जगप्रसिद्ध तालुक्यातील काकड चिखला या गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसविण्यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या उबाटा गटाच्या पदाधिकारी संजीवनी वाघ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून जिल्हाधिकारी यांनी केलेल्या पत्रव्यवहारचा तपास समितीमार्फत करण्यात येईल असे असताना राजकीय किनार लागलेल्या प्रकरणात वाघ यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत थेट कपडे फाडण्यापर्यंत गेलेल्या प्रकरणात सोशल मीडियावर झालेल्या व्हिडिओ व्हायरलवरून देऊळगाव राजात तणाव निर्माण झाला. टायर जाळण्यात आले आणि दिनांक 21 फेब्रुवारी रोजी शनिवारी आठवडी बाजारच्या निमित्त असलेली खदखद विधानसभा नगरपालिकाची असलेली सल ही थांबता थांबेना म्हणून आयते कोलीत मिळाल्याने द्वेषभावना ठेवून काही तरुण हे दुचाक्या घेऊन हातात दांडके घेत जबरदस्तीने शहर बंद करण्यासाठी सुसाट वेगाने निघाले असता आपण बंद काय करतो याचे भान नसल्याने त्या तरुणाईने बायपासवरील 712 गोकुळ या रेस्टॉरंटवर जाऊन धिंगाणा घातला. तर काबाडपुऱ्यात जाऊन अगोदरच दुकाने थाटून बसलेला मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर हल्ला चढविला तेव्हा केलेली दगडफेक आणि समोरून झालेला प्रतिकार हा शहराला कलंकित करणारा ठरला असता. मात्र ठाणेदार ब्रह्मागिरी यांच्या सुचकतेने मोठा अनर्थ टळला. ठाणेदाराचा फोन आणि माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांची शांतता पाळाचे आवाहन आणि वातावरण शांत, त्यामुळे देऊळगाव राजाचा इतिहास हा टिकून राहिला एवढं मात्र नक्की. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा.